1. फोडणीमध्ये मसाले घालताना जर मसाले खूपच पटकन तळले किंवा जळले असतील तर ते डिशमध्ये टाकू नका, ते तुमच्या संपूर्ण डिशची चव खराब करेल. 2. पुऱ्या अधिक कुरकुरीत आणि चविष्ट बनवण्यासाठी पीठ मळताना 1 किंवा 2 अरबी उकळा आणि नंतर ते चांगले मॅश करून पिठात घाला. एक गोष्ट लक्षात ठेवा की अरबी इतके चांगले मॅश करा की ते पिठासारखे होईल. 3. फोडणी देण्यासाठी तेल मोठ्या आचेवर गरम करा आणि नंतर गॅस मंद करा आणि नंतर त्यात फोडणीचे साहित्य टाका. 4. मठरी अधिक कुरकुरीत होण्यासाठी पीठ पाण्याऐवजी दह्याने मळून घ्या, पण दही आंबट असणार नाही याची काळजी घेऊन त्यात थोडे गरम तूपही घालू शकता. 5. जेव्हाही तुम्ही ग्रेव्हीमध्ये दूध घालाल तेव्हा गॅस मंद आचेवर ठेवा आणि दूध घालताना एक उकळी येईपर्यंत शिजवा, असे केल्याने ते दूध फुटणार नाही. 6. ग्राइंडरमध्ये खजूर, मनुका यांसारख्या चिकट गोष्टी बारीक करताना थोडासा लिंबाचा रस घातल्यास त्याची चव तर वाढेलच, पण ग्राइंडर साफ करणेही सोपे होईल. 7. मासे शिजवताना त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घातल्यास माशांचे तुकडे होत नाहीत. 8. नेहमी तडका देताना कोरड्या किंवा मसालेदार भाजीमध्ये सुरुवातीला द्या, डाळ, सांबर इत्यादीला शेवटी द्या आणि शेवटी फोडणी देताना वेगळे भांडे वापरा. 9. काही तुपात तळताना एखादी वस्तू इकडतिकड पसरत असेल तर त्यात 1 किंवा 2 ब्रेडचे तुकडे मिसळा, असे केल्याने तुमची ती वस्तू चांगली तळली जाईल. 10. अंड्यातील पिवळ पांढऱ्यापासून लवकर वेगळे होत नाही. ते सहज काढण्यासाठी अंडी फोडून एका भांड्यात टाका आणि मग त्यावर कोणतीही बाटली पुश करा, अंड्यातील पिवळ बाटलीत येईल. 11. कोणतीही रेसिपी बनवताना त्यात योग्य प्रमाणात घटक घेतल्यास तुमची डिश खूप चविष्ट होईल. 12. टोमॅटो उकळणे आणि सोलणे हे काम तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर तुम्ही टोमॅटो काट्याच्या साहाय्याने उचलून मध्यम आचेवर थोडा वेळ ठेवा, असे केल्याने त्याची साल अगदी सहज निघते. 13. प्रत्येक पदार्थात फोडणी देण्याची पद्धत वेगळी वेगळी असते आणि जर त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची प्रत्येक डिश खूप चविष्ट होईल. 14. ज्या वेळेस बटाटे स्वस्त असतात तेव्हा आपण जास्त बटाटे स्टोअर करून ठेवतो, तर त्यात लसणाच्या 2-3 गाठी ठेवल्यास ते जास्त काळ ताजे राहतात. 15. किवीची साल काढण्यासाठी चाकूने त्याचा वरचा आणि खालचा भाग कापून टाका, नंतर सालीच्या आत चमचा टाकून ते फिरवल्यानंतर किवीची साल अगदी सहजपणे निघते. 16. संतरे आणि मोसंबीच्या कळ्या काढण्यासाठी त्याला पूर्णपणे सोलण्याची गरज नाही, तर त्याचा वरचा आणि खालचा भाग कापून त्याला मधून चिरा, असे केल्याने सर्व कळ्या अगदी सहज निघून जातात. 17. किवीप्रमाणेच अननसाची साल काढण्यासाठी खूप त्रास होतो. किवीप्रमाणे अननसाचे सुद्धा वरचा आणि खालचा भाग कापून घ्या, नंतर पातळ आणि लांब सुरीने चाकू आतल्या भागात फिरवा आणि मधला भाग बाहेर काढा. तुमचा चाकू लहान असेल तर अननसाचे 2 तुकडे करा आणि नंतर चाकूने गोल आकारात कापून घ्या. 18. 1 ते 2 चमचे तेल किंवा तूप फोडणीसाठी पुरेसे आहे. फोडणीमध्ये जास्त तेल वापरल्याने डिशच्या चवीवर परिणाम होऊ शकतो. 19. कॉफी पावडर फ्रीजमध्ये ठेवल्यास ती कधीही चिकटत नाही. 20. मिरची मध्ये थोडेसे मीठ घातल्यास मिरची वर्षानुवर्षे खराब होत नाही. 21. डाळीत मिठाचे तुकडे ठेवल्याने डाळीत किडे होत नाहीत. 22. गरम मसाल्यामध्ये चिमूटभर हिंग टाकल्याने ते लवकर खराब होत नाही. 23. फोडणी देण्यासाठी तूप, मोहरीचे तेल, सूर्यफूल तेल किंवा रिफाईन हे योग्य आहे, पण ऑलिव्ह ऑइलने कधीही फोडणी देऊ नका कारण ते खूप लवकर गरम होते. 24. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर नीट स्वच्छ करून घ्या, कारण जर तुम्ही ते घाण तशीच सोडली तर तेथे बॅक्टेरिया वाढण्याची भीती असते. 25.
शिशीमध्ये पुदिन्याची पाने आणि कढीपत्ता टाकल्याने ते जास्त काळ खराब होत नाहीत आणि ते ताजे राहतात.